रामकृष्ण हरी. आषाढी वारी म्हणजे हा एक अभूतपूर्व सोहळा, वारकऱ्यांसाठी अभूतपूर्व आणि अलौकिक सोहळा. अर्थात आषाढी वारी म्हणजे फक्त ही यात्रा नाही, तर वारकऱ्यांसाठी भक्ती, निष्ठा आणि सर्वोच्च आनंदाचा हा सोहळा आहे. पंढरपूरला या आषाढी वारीनिमित्त जाऊन त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेणं म्हणजे वारकऱ्यांच्या दृष्टीनं या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं मुक्ती मिळवल्यासारखं आहे. आणि म्हणून प्रत्येक वारकरी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आसुसलेला असतो. कधी एकदा माझ्या परमात्म्याचं दर्शन होतं आणि म्हणून तो हा चालत प्रवास करतो. म्हणजे आषाढी वारी एक अलौकिक असा सोहळा आहे वारकऱ्यांसाठी आणि सर्वच भक्त परिवारासाठी. या आषाढी वारीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ गजानन महाराजांची शेगाव येथून त्या दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे. अर्थात पायदळ वारी आपण म्हणतो. तर संतश्रेष्ठ गजानन महाराजांची ही पायदळ वारी 1968 साली सुरू झाली, म्हणजे संघटितपणे सुरू झाली आणि आजतागायत अखंडितपणे ती आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करते. शेगाव ते पंढरपूर हे जवळपास 750 किलोमीटरचं अंतर विविध ठिकाणी म्हणजे मुक्काम करत करत ही पायदळ वारी पंढरपूरला पोहोचते. आणि विशेष म्हणजे या पायदळ वारीचं, संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पायदळ वारीचं वैशिष्ट्य असं आहे की जेवढ्या दिंड्या किंवा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करत असतो त्यामध्ये सगळ्यात शिस्तीचं अलौकिक असं दर्शन संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या या पायदळ वारीतनं सर्व भक्तांना आणि वारकऱ्यांना होत असतं. या पायदळ वारीमध्ये 700 वारकरी त्यामध्ये सहभागी असतात, ज्यामध्ये 250 पताकाधारी असतात, त्याचबरोबर 250 टाळकरी असतात आणि इतर सर्व म्हणजे मृदंग वादक आहेत, गायक आहेत. हे सगळे जण मिळून म्हणजे 700 वारकरी एकत्रित मिळून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आणि आपल्या अंबाजोगाई नगरीमध्ये म्हणजे अर्थात अंबाजोगाई म्हणजे मराठवाड्याचं पुणे म्हणून ओळखलं जातं. या अंबाजोगाई नगरीमध्ये 1968 पासून याच मार्गावर ही पायदळ वारी संतश्रेष्ठ गजानन महाराजांची इथून प्रस्थान करते. यावर्षीचा हा सोहळा म्हणजे या पायदळ वारीचं आगमन दिनांक 10 जुलै 2026 रोजी आपल्या अंबाजोगाई नगरीमध्ये होत आहे. आणि अंबाजोगाई नगरीमध्ये आगमन झाल्यानंतर ही पायदळ वारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून आपल्या जुन्या अंबाजोगाईमध्ये प्रवेश करते. म्हणजे उत्तर विहीर, भटगल्ली आणि मंडी या रस्त्याने ही पायदळ वारी योगेश्वरी मंदिरामध्ये त्या ठिकाणी तिचं आगमन होतं आणि त्या ठिकाणी वारकऱ्यांचं भोजन व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि तिथून मग ही पायदळ वारी विसाव्यासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर त्या ठिकाणी मार्गस्थ होते. आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पायदळ वारीचा मुक्काम असतो. मग त्या ठिकाणी भजन, कीर्तन हे सगळं संपन्न होतं आणि सर्व भक्त परिवाराला त्या ठिकाणी संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पादुकांचं दर्शन त्या ठिकाणी सगळ्यांना घेता येतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 11 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 6 वाजता ते 6:30च्या दरम्यान ही पायदळ वारी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावरून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. तर हा सोहळा अभूतपूर्व सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनीच भक्तगणांनी सहभागी व्हावं असं आव्हान मी सर्व वारकऱ्यांच्या वतीने, अंबाजोगाई आणि परिसरातील सर्व वारकरी आणि अंबाजोगाई दर्शन चॅनलच्या वतीने आपल्या सगळ्यांना करत आहे. धन्यवाद. रामकृष्ण.
आपण पालखी सोबतच आहे. संजय भाऊ गंभीरे, आपण भाजपाचे शहराध्यक्ष आहात आणि आपल्या समर्थकासह आज संत गजानन महाराजांच्या पालखीचं आपण अंबाजोगाईत स्वागत केलं. काय वाटते आपणास? आज अंबाजोगाई शहरामध्ये संत गजानन महाराज पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि अंबाजोगाई शहराचे प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही संत भगवान बाबा चौकामध्ये अंबाजोगाई नगर परिषद तसंच अंबाजोगाई शहरातल्या सर्व नागरिकांतर्फे या ठिकाणी भव्य असं स्वागत या पालखीचं करण्यात आलेलं आहे आणि यानंतर येवळेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी त्यांचं भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली, त्या ठिकाणी आम्ही सर्वजण इथून जाणार आहे. अंबाजोगाई शहरातून पालखीचा रूट कशा प्रकारे आहे? महाराज सांगितले मस्तक हे पायावरील वारकरी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत. आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील सर्व साधू संतांच्या पालख्या दिंड्या पंढरपूरला येत आहे. त्याचप्रमाणे आवलिया साधू श्री संत गजानन महाराज यांचा दिंडी पालखी सोहळा श्री क्षेत्र शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूरला निघालेला आहे. तो आजच्या दिवशी मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज, माता योगेश्वरी श्री क्षेत्र अंबाजोगाईमध्ये आज दिंडीचं आगमन झालेलं आहे आणि त्या दिंडीचं मुकुंदराज संस्थांच्या वतीनं परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या, परमार्थिक क्षेत्रातील भाविक भक्त, राजकीय क्षेत्रातील भाविक भक्त सगळ्यांच्या हस्ते दिंडीचं स्वागत करण्यात आलेलं आहे. मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे
पूर्वी गुरुवर्य शास्त्री महाराजांच्या काळामध्ये गजानन महाराजांची दिंडी मुकुंदराज संस्थानमध्ये उतरत असेल, पण त्या ट्रस्ट मंडळाशी मी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं, पवार महाराज की आम्हाला अंतर फार होतंय, म्हणून आम्ही मुकुंदराज संस्थानला मुक्कामाला येऊ शकत नाहीत. असं गुरुवर्य शास्त्री महाराजांची पण इच्छा होती. जे गजानन महाराज त्यांच्या बाबतीत एकच ज्ञानोबारांची ओवी बोलेल. गजानन महाराज म्हणजे आवलिया साधू, माऊली त्यांचं वर्णन करतायत. चातुर्य लपवी महत्व हरवी, विषयपण मिरवी उमरडोनी, असे संत गजानन महाराज. त्या गजानन महाराजांच्या आशीर्वादानं आमच्या अंबेजोगाईकरांना सुख समाधान आनंद लाभो, अशी गजानन महाराजांच्या चरणी आद्य कवी मुकुंदराज स्वामी माता योगेश्वरीच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्या भाविक भक्तांच्या वतीनं नम्र विनंती करतो. रामकृष्ण हरी. बोला गजानन महाराज की जय.